ना। मंत्री लोग सुरक्षित हो सकते हैं पर हम सुरक्षित नहीं। हम आज़ाद भारत में गुलाम हो चुके हैं, गुलाम। और गुलाम भारत को आज़ाद कराने के लिए यहाँ जवान भी रास्ते पे है। किसान और जवान न्याय चाहते हैं सर, हमारा न्याय सर। हम भी सर जी आपसे हम जवानों से दूर किया हमारा न्याय समझा तो न्याय द्यायला कोणीच तयार नाही होते, मी देत नाही जास्तीत जास्त न्याय द्यायला कोणीच तयार नाही। आम्ही सोबत आहे म्हणे, सोबत द्यायला आहे बघा। अनोखा पत्र या ठिकाणी आलेलं आहे। नेते लोक तुम्ही देवाला भेटू शकता रात्रंदिवस, आता जरी आठवण केले ना हे परमेश्वर आम्हाला भेटून जा, पण नेता तुम्हाला भेटणार नाही। म्हणून ही गुलामगिरीचा आझाद करण्यासाठी हा क्रांती लावलेला आहे। आणि हा जे कर्नल जनरल बनले आहेत ना, क्रांतिकारी गद्दार कर्नल जनरल, तुम्ही जर खरंच देश बघत असणार ना, विदेशामध्ये तुमचे मुलं पाठवतात शिकवायला आणि जवानांना 12-12 वर्षामध्ये देशामधून बाहेर काढतात। अरे किसान तर आहेच रस्त्यावर, आता जवान बी रस्त्यावर भीक मागतोय न्यायाची। जर तुम्ही न्याय देऊ शकत नसणार ना तर बांगड्या घालून घ्या आणि डान्स करा तिथं आणि मागा मतदान। मंत्र्यांना 10-12 महिन्यापासून भीक मागतोय तरी कोणी देत नाही आम्हाला न्याय। आणि बच्चूदादा ते उपोषण बसते फक्त किसानांचं कर्ज माफ करण्यासाठी। 7 दिवसापासून त्या माणसाने कान काढला नाही विचाराने, काही गरज नाही त्यांना, पण तरी ते करतायत किसानांसाठी। त्यांना माहिती आहे किसान एकत्र होऊ शकत नाही, एक किसान बोलला तर त्याला असं गळा दाबला जाईल त्याचा। तसंच हा जवान एकटा रडतोय ना म्हणून याचा गळा दाबला जातोय। तसेच हा बाबा आहे ना जो 12 वर्ष देश करून आलाय, तो बी रस्त्यावर भीक मागतोय। तसाच तो मागे एक CRPF मध्ये असे 15 लाखाच्या वर सैनिकांना घरी पाठवून दिलं यांनी देशद्रोहीच्या नावाने। मी म्हणतोय आतंकवादी 3 लाख रुपये सिलेंडर होताच 3 लाख रुपये चेक दिला जातो, मुख्यमंत्री साहेब चेक देतात त्यांना आणि आम्ही मंत्रालयापाशी न्याय मागायला जातो, आमच्या हातात नोटिसा दिल्या जातात आतंकवाद्यासारखा। अरे न्याय देतात का आतंकवादी बनवतात तुम्ही, हा प्रश्न करतोय मी तुम्हाला। आणि तुम्हाला काय दिसत नाही का रे, वरती घालून ऑपरेशन सिंदूरच्या बाता करतो आणि आमचा सिंदूर उजाडून दिलेला आहे। माझा मुलगा 2 वर्षाचा मला मोठा झाल्यावर विचारेल, पप्पा तुम्ही पाकिस्तानामध्ये गुलाबजामुन खायला गेले होते का? मी ते उत्तर देऊ नाही शकत। प्रधानमंत्री जरूर गेले होते नवाज शरीफला गड्यामध्ये भेट घ्यायला, चाय प्यायला, बिर्याणी खायला मी नाही गेलो होतो। मग मोदी साहेबांना मी जेव्हा भेटायला जातो, पत्र द्यायला जातो, मला नजरबंद बनवतात रे आतंकवादी सारखं। फक्त एक 2 वर्षाचा मुलगा असा हातात धरलेला आहे, तिरंगा घेऊन जातोय तुमच्यासमोर। जर न्याय देत नसणार तर दिल्लीच्या सटक्यांवर फाशी लावून द्या जवानांना। आतंकवादी व्हायला नाही गेलो तो, आम्ही देश सेवा करायला गेलो होतो। आणि हा लाहोरला कब्जा 1 मिनिटात करू शकतो आम्ही, 1 मिनिटात। आता बोलून घ्या त्या 15 लाख सैनिकांना। तुम्ही लाहोरच्या गोष्टी बोलताय, पाकिस्तानवर राजनीती करतात। हा जवान आहे ज्याने 4 महिने यातना घेतल्यात, आपल्या भारतासाठी राष्ट्रगीत म्हणत होतो जेव्हा टॉर्चर होत होतं। तेच दुःख मी सांगतोय, पण बच्चूदादांना समर्थन देण्यासाठी आम्ही आलोय तिथं की किसान सोबत जवान दोनच देश चालवतात, एक किसान आणि जवान। जो किसान असतो तो बिचारा पूर्ण जगाचा पोशिंदा असतो आणि त्याचाच मुलगा जो आता पोलीस डिपार्टमेंट देते ना, ते बी मिडल परिवारचे जे किसानचेच मुलं आहेत ते। पण आम्हाला गुलाम नका बनवा, इतकं इंट्रोडक्शन करून ठेवलं अधिकाऱ्यांनी की बापरे आम्ही बोलू बी शकत नाही, गुलाम बनवून ठेवलेला आहे। आणि हा गुलाम भारतला आझाद करण्यासाठी या जवानांनी आता क्रांती केलेली। याद ठेव जा, तुम्ही लक्षात ठेव जा। तुम्ही कुठपर्यंत पोहोचणार रे? 2 दिवस दिल्लीवर बसणार, आज परमेश्वरापाशी तो वरती तुम्ही येतं नाही सांगणार मी प्रधानमंत्री हजर आहे। देवापाशी वरती प्रत्येकाला तिकीट जायचंय, तिथं तुम्ही हे नाही सांगणार मी मंत्री माझी मंत्री, हे नाही सांगणार तुम्ही तेव्हा हे सांगणार मी शोषण पीडित करणारा, लोकांचं खून पिणारा, असा तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे देवापाशी। म्हणून आज चंदू चव्हाण छाती टोकून सांगतोय, मी मागं हटणार नाही, आम्हाला न्याय द्या। नाही तर हां तुम्ही न्याय नाही देत असणार ना, तुम्हाला तर बोललो जे मंत्रालयापाशी जे ठेवलेलं ते प्रायव्हेट नाही आहे, ते पर्सनल मंत्रालय नाही आहे। लोकांचा टॅक्सचा पैसा आहे, किसानांचा टॅक्सचा पैसा बाबांकडे बघा, कर्ज घेऊन पडलाय डोक्यावर। वाटतं आशा आहे त्याला, उम्मीद आहे मला कर्ज माफ होईल, माझं कर्ज माफ होईल। ते बाबांनी जे बच्चूभाऊंनी जे आंदोलन केलंय, अन्न त्याग केलंय, खात नाही ते पोटाला 7 दिवसापासनं, त्यांना वाटतं की जवानांचं या बाबांचं दुःख मिटेल। जवान आणि किसान असाच नारा नाही लागत, 2च जण देशाला सांभाळतायत, एक जवान आणि किसान। फक्त एक कागद देतोय तुमच्यापाशी, रक्षामंत्री लिखितमध्ये मला उत्तर देतो आणि एक आमचा अधिकारी टाकल्या तो आमच्या विरुद्ध कंप्लेंट करतो देशद्रोही। अरे देशद्रोही हे वर्दी घालून फिरताय, यांची रँक काय रे? हे होमगार्डची तरी ड्युटी केली का? वर्दी घालून ऑपरेशन सिंदूरच्या पूर्ण देशामध्ये याच्यावर FIR का करू शकत नाही तुम्ही? आमच्यावर FIR करतात। आम्ही 11 वर्ष सेवा केली, बाबाने 12 वर्ष केली, याने 12 वर्ष केली। हे का आतंकवादी होते का? आम्हाला माहिती असतं, लहान मुलाला 2 वर्षाच्या मुलालाही माहिती आहे मिलिटरीमध्ये डिसिप्लिन असतं। आमचं नाखून पासलं तर डोक्याच्या केसापर्यंत मेडिकल होतं, एक्झाम मेडिकल झाल्यानंतर आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो, तेव्हा भरतीमध्ये होतो आणि लाखामध्ये एक वेळेस भरती होतो, फुकट नाही होत आम्ही। आणि किसानचा रक्ताचं खून असतं आमचं, आणि आम्हाला डिसिप्लिन त्याला तुमच्या घरात काम नाही केलं घरी पाठवून देता, म्हणून व्हिडिओ ऑडिओग्राफी करा ना, व्हिडिओ ऑडिओग्राफी करा, पनिशमेंट देताना का करत नाही?
अंग्रेज चालले गेले, अंग्रेजांपेक्षा तेच कानून घेऊन बसलेले तुम्ही, पण थांबणार नाही. पण हा चंदू चव्हाण वचन देतो, माझ्या मागे कोणी नाही, कोणतेही राजकीय दल नाही, पण हा चंदू चव्हाण थांबणार नाही. वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. हेच आमची ताकद आहे. आणि बच्चू दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. बच्चू दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. या जवानांचं आणि किसानांचं सर्वात मोठं आंदोलन हेच आहे. या जगात चालणारं हेच आहे, हेच चालवता देशाला. पण हे बिझनेसमॅन वाल्यांना चालवता, आपल्याला चालवत नाही. लक्षात ठेवजा. वंदे मातरम.